तर नमस्कार मंडळी. प्रवास म्हटलं की ऊन वारा पाऊस सगळ्या गोष्टी आल्या. ह्यामध्ये आमची काळजी असते ती गाडी टकाटक ठेवायची. गजानन महाराजांचं दर्शन झाल्यानंतर जालन्यातील आंबड चौकात या हॉटेलमध्ये मस्तपैकी नाश्ता केला. एक वेळ अवश्य भेट द्या. परतीचा प्रवास चालू झालेला. पार्टी सोडली आणि थेट ईश्वरपूर गाठलं. कसा आहे, लांबचा प्रवास असला की टायर महत्वाची खणखणीत लागते ती, कारण की पायतान चांगलं असलं तरच आपल्याला रनिंग चांगलं होतं. आणि आपल्या हक्काचं विश्वासाचं ठिकाण म्हणजे गणेश ट्रेडर्स ईश्वरपूर. जेवढ्या मार्केटमध्ये गाड्या अवेलेबल आहेत नाही तेवढे यांच्याकडे टायर अवेलेबल. नवीन टायर घेतला की टायर चाटालणे, मार खाणे आणि हर तऱ्हेच्या गोष्टी टायराला होतात. मग त्याला लागतं काय ते व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग. आता तालुक्याचं ठिकाण आहे म्हणलं पंचक्रोशीतल्या गाड्या येते त्याच, पण मामा गाडी घेऊन आलेलं ती कोल्हापूर मधनं. बरं, फायनान्स वाला भाऊ पण तिथं असतोच बरं का. पुढला जोड टाकलेला तो चालला 10,000 किलोमीटर. म्हणलं आता मागला जोड पण इथंच टाकायचा. तवर आलं भाऊ मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. असं ऋषीदादाने आमचं काम केलं. त्यांची पण गाडी बघितली आतनं. गाडी मात्र टकाटक आहे बरं का. सांगली, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण महाराष्ट्रातनं कुठनं पण या आणि एक वेळ अवश्य दुकानाला भेट द्या. आता लोकेशन म्हणलं तर पेठ सांगली रोडला ईश्वरपूर मध्येच बघा ही पेठच्या दिशेने दुकान आहे. आता चारी टायर टकाटक झाली म्हणल्यावर म्हणलं पेठ ना किंवा भावाकडे जायचं ग्रीस मारायला. ड्रायव्हर भावांचं हक्काचं ठिकाण हॉटेल 2627. तिथंच भावाचा गाडा आहे बघा आणि ह्याच्याकडे मिळतंय बटाटा ग्रीस.